नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो म्हणजे कर्जमाफी संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आहे। काय झालेलं आहे की कर्जमाफी सुरू असताना अनेक मयत शेतकऱ्यांची नावे सुद्धा कर्जमाफीमध्ये आलेली आहेत, परंतु त्यांची ई-केवायसी होत नाहीये। का? कारण की ते स्वतः जिवंत नाहीत। हा एक प्रॉब्लेम आहे। त्यानंतर ई-केवायसी करण्यासाठी जे काही दुसरे शेतकरी आहेत, काही शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज जेव्हा घेतलेलं होतं तेव्हा त्यांच्या नावे त्यांची जमीन होती, परंतु आता त्यांच्या नावावर जमीन नाही। आणि गेल्या वर्षीपासून जर पाहिलं तर जे काही शेतकरी असतील त्यांच्यासाठी ॲग्रीस्टॅक म्हणजे तुमचं जे काही किसान कार्ड, फार्मर आयडी कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। त्या कारणानं त्यांच्या नावावरती जमीन नसल्यानं त्यांची आता फार्मर आयडी निघत नाही आणि फार्मर आयडी निघत नसल्यानं त्यांची सध्या ई-केवायसी होत नाही। हा एक मुद्दा झाला। पूर्वचा मयत शेतकऱ्यांचा एक मुद्दा, हे दोन मुद्दे झाले। आणि तिसरा जो मुद्दा आहे तो अनेक असे शेतकरी आहेत की त्यांचे हाताचे ठसे म्हणा किंवा कोणत्याही बोटाचा त्यांचा ठसा वगैरे फिंगरप्रिंट ई-केवायसी करण्यासाठी घेत नाही। असे शेतकरी आहेत। काही शेतकऱ्यांचे जे काही असेल तर सेव्हिंग खाते नंबर चुकीचे आहे, काहींच्या ह्याच्यामध्ये जे काही बँकेचा लोन अकाउंट आणि त्यांचं लोनची जी काही अमाऊंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डिफरन्स आहे। काही जणांचं संयुक्त म्हणजे जॉईंट खातं आहे। असे अनेक कारण आहेत की ई-केवायसी त्यामुळे होत नाही। तर त्याच्यासाठी सर्व जे काही अशा ह्याच्यामध्ये पात्र असतील आणि त्यांची जर ई-केवायसी होत नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्याच्यासाठी एक अर्ज नमुना देण्यात आलेला आहे। तो अर्ज भरून तुमची जी काही बँक असेल, कर्ज घेतलेली तुम्ही त्या बँकेमध्ये तुम्हाला तो अर्ज सादर करायचा आहे। आणि तो अर्ज सादर केल्याच्या नंतर तुमची जे काही प्रोसेस असेल ते पुढे त्यांच्या मार्फत ती प्रोसेस केली जाणार आहे। तो नेमका अर्ज कसा आहे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण अर्ज तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पाहू शकता स्क्रीनवर की इथं तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे ह्याची तुम्हाला पीडीएफ देण्यातच येणार आहे। प्रति माननीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अहमदपूर, तुमचा जो काही तालुका असेल तो टाका किंवा जिल्हा जो असेल तो तुम्ही तो टाईप करून घ्यायचा आहे। विषय काय आहे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेत आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी होत नसल्याबाबतचा आहे। महोदय काय तर वरील विषयी विनंती मी करतो तर महोदय वरील विषयी विनंती की मी खालील माहितीसह अर्ज सादर करत आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय द्यायचं आहे, नाव तुमचं, मोबाईल नंबर द्या, तुमचा संपूर्ण पत्ता द्या, तालुका, जिल्हा, तुमचा आधार नंबर द्या, विशिष्ट क्रमांक द्या, फार्मर आयडी असेल तर फार्मर आयडी द्या, बँकेचं नाव तुमचं, कोणत्या बँकेत कर्ज आहे, बँक शाखेचं नाव काय आहे, सेव्हिंग अकाउंटचा नंबर काय आहे, लोन अकाउंट नंबर काय आहे तुमचं, त्या यादीमध्ये कर्जमाफीच्या पाहून टाकायचं आहे आणि कर्जाची रक्कम किती आहे ते टाकायचं आहे। त्यानंतर खाली लिहायचं तुमचं जी काही माहिती आहे। तर पाहू शकता की मी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी गेलो असता माझे खालील कारणाने आधार प्रमाणीकरण होत नाही। यापैकी जर तुमचं कोणतं कारण असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। इथं शहरामध्ये करायचं आहे, हे म्हणजे टिक मार्क करा किंवा तुमचं ते तुम्हाला काय 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 कारण आहेत। माझी जमीन नसल्या कारणाने ॲग्रीस्टॅक उपलब्ध नाही म्हणजे फार्मर आयडी नाही। माझे कर्ज हे यादी व पोर्टल मधील रक्कम यामध्ये तफावत आहे। 3 नंबरचं काय, माझे नातेवाईक मयत असल्यामुळे आधार प्रमाणीकरण करता येत नाही। चौथं काय, माझ्या हाताचे ठसे उमटत नाहीत किंवा डोळे स्कॅन होत नाही। डोळ्याचा तो ऑप्शन तिथं नाहीये, फक्त ठशाचा ऑप्शन आहे, तो होत नाहीत। 5 नंबरचं काय, सध्या मी परदेशामध्ये राहत आहे। 6 नंबरचं मी चालू बाकीदार आहे, परंतु माझे नाव थकबाकी यादीमध्ये आलेलं आहे। 7 नंबरचं कारण काय तर माझे सोसायटी व इतर बँक या दोन्ही ठिकाणी कर्ज आहे। 8 नंबरला काय तर माझे आधार प्रमाणीकरण केले असता रेकॉर्ड नॉट फाउंड असा मेसेज दाखवत आहे। 9 नंबरला माझे सेव्हिंग खाते क्रमांक चुकीचा दाखवत आहे। 10 नंबरला माझे संयुक्त खाते आहे। 11 नंबरला माझे आधार क्रमांक म्हणा, सेव्हिंग खाते, कर्ज रक्कम बरोबर आहे, परंतु पोर्टलवर दुसऱ्याचंच नाव दाखवत आहे। हे संपूर्ण बरोबर असते पण पोर्टलवर दुसरं नाव दाखवत असेल तर ते कारण असेल। किंवा 12 नंबरचा आहे तुमच्याकडे, माझ्याकडे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी आहे परंतु आधार प्रमाणीकरण होत नाहीये। माझे कर्ज माफी यादीमध्ये नाव आले आहे, परंतु मी थकबाकीदार सभासद असून माझे कर्ज 2 लाखाच्या आत आहे। जे काय असेल तर ते आहे किंवा आले नाही तिथं माझे कर्ज। तर 13 नंबरचा काय आहे तर माझे कर्जमाफी यादीतील नाव आले नाही। मी थकबाकीदार सभासद असून माझे कर्ज 2 लाखाच्या आतमध्ये आहे। ज्यांचं कुणाचं 2 लाखाच्या आतमध्ये कर्ज असेल परंतु नाव आलं नसेल तर अशा पद्धतीने हा अर्ज करायचा आहे। 14 नंबरचा मुद्दा, तर इथं जे काय असेल तर तुम्ही इथं वर्णन टाईप करून सुद्धा तुम्ही ते करू शकता। त्यामुळे माझे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करून मला कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा ही नम्र विनंती। सोबत काय करायचं आहे, आपले सरकार सेवा केंद्र कॅम्प्युटरवरील जे काही आलेल्या माहिती असेल त्याचे स्क्रीनशॉटची झेरॉक्स तुम्हाला जोडायची आहे, ते आपले सरकारवाले देतील।
त्या ठिकाणी तुमचं नाव टाका, पत्ता, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर टाकून आपला विश्वास तुमचं नाव वगैरे टाकून तुम्हाला सही करून हा अर्ज तुमच्या बँकेमध्ये तुम्हाला सादर करायचा आहे. अशा पद्धतीचा हा अर्ज द्यायचा. तर अशा पद्धतीने संपूर्ण हा अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला प्रिंट आउट करून घेऊन तो संपूर्ण भरून तुमची सही वगैरे तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये सबमिट करायचा आहे. आणि तुमची जी ही काही बँक असेल, तर समजा तुमची कोणती राष्ट्रीयकृत बँक असेल, म्हणजे जसं की बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, अशी कोणती जर बँक असेल, तर त्या ठिकाणी जे काही मयत शेतकरी आहेत, फक्त मयत शेतकऱ्यांसाठी काय करायचं, तुमचे जे काही मयत शेतकऱ्यांचे कागदपत्र असतील त्यांच्या वारसाचे कागदपत्र तुम्हाला बँकेत जमा करायचे आहेत. आणि बँकेतून मयत शेतकऱ्यांचं जे काही नावं आलेली आहेत त्यांचा डेटा वरील पाठवला जाईल आणि त्यांच्यानंतर त्यांचे जे काही वारस दिलेले आहेत त्यांची नावं ते ऑटोमॅटिकली ऍड केले जाणार आहेत. अशा पद्धतीने कुणाची जर ई-केवायसी होत नसेल तर तुम्ही कमी घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. तुम्हाला प्रत्येक स्टेप वरती तुम्हाला याचं सोल्युशन आहे. फक्त थोडं धीर धरा. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हळूहळू तुम्हाला हे येतच जाणार आहे. तर आता लवकरात लवकर तुमच्या जवळचे किंवा तुम्ही ई-केवायसी करत असताल, आपले सरकारशी बंधू असतात, तर प्रत्येकाने आपले जे काही संपर्कातील व्यक्ती असतील त्यांच्या कुणाचे असे प्रॉब्लेम असतील तर त्यांना लवकरात लवकर हा अर्जाची जे काही पीडीएफ आहे ते आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहोत. आणि जरी कुणाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सापडत नसेल तर मला डायरेक्टली तुम्ही आपलं जे काही युट्यूब चॅनल आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण संपूर्ण जे काही बायो आहे त्याच्यामध्ये आपण व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. आणखी तुमच्या कर्जमाफी संदर्भातील कुठल्याही काही अडचणी असतील तर नक्की मला कमेंट करा व्हिडिओवरती, कोणत्याही व्हिडिओवरती आपल्या युट्यूबच्या, तुम्हाला त्यावरती सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.